2 वर्षापासून तुम्ही SCT वैदिक वापरता. SCT वैदिक मुळे तुमच्या शेतीमध्ये काय काय बदल झाले नेमकी? जमीन भुसभुशीत झाली, गांडूळ वाढायला लागले. म्हणजे तुमचा मित्र जीवांची संख्या तुमच्या जमिनीमध्ये वाढायला लागली. तर आणि पिकाच्या बाबतीमध्ये काय अनुभव आहे तुमचा पिकांच्या सगळे 2 वर्षापासून? पिकं सगळे टॉपलाच लिखते. आता कपाशीचे आवरेज येतं 10-12 क्विंटल, आपण असे अर्धा एकरात तेवढं आवरेज करतो. म्हणजे जे लोक एकरामध्ये किती क्विंटल काढत आहे? 10 ते 12 लिखतं रेग्युलर मध्ये. बरोबर का? ते आपण किती याच्यामध्ये काढतोय? अर्धा एकरात. म्हणजे एकराचं ऍव्हरेज आपण बिघ्यामध्ये काढतोय आज. SCT वैदिकचं असेल तर. जर SCT वैदिक नसतं तर हे असतं की आज कंडिशन असते तुमच्या कपाशीची आज एवढी जबरदस्त नाही. त्यातले तुम्ही हिला खर्च काय केलाय नेमकी कपाशीला? या काय फक्त SSM चा डोस, फक्त SSM आणि HG चा बेस डोस केलेला आहे तुम्ही याला. ते पण आधीचं पोषण तुमचं कशाचं होतं? वांग्याच्या पिकात. वांग्याच्या पिकाला तुम्ही बेस डोस केले होते. एवढे त्याच्या पोषणावरती आज तुमची कपाशी एवढी उभी राहिलेली. म्हणजे राम सर जे म्हणतात SCT वैदिकचं पोषण असेल तर रोगराई आहे का आज? नाही रोग नाही. आज कपाशीला काही तुमचं एवढं वातावरण खराब आहे, एवढा पाऊस आहे, तर काही रोगराईची समस्या जाणवली का तुम्हाला? नाही. आणि आज केमिकलच्या प्लॉटला किती फवारणी होत असं अंदाजे? तर लोकांच्या आता इतर लोकांच्या केमिकलवाल्यांच्या 5-6 फवारण्या झाल्यात. आणि आपल्या नाही. आपली फवारणीच नाही झाली. नाही. आपला फक्त बेसो डोस, नाही. त्यात आधीचे बेसो डोस गेलेली. हो. बरोबर का नाही? म्हणजे फार जबरदस्त, म्हणजे एक चमत्कारिक रिझल्ट म्हणतो आपण SCT वैदिक मध्ये बघायला भेटतात आज आपल्याला. का तर कंटिन्यू जर वापरत गेलं तर चमत्कारिक रिझल्ट भेटतात. म्हणजे आज कपाशी सुद्धा तुमची बोनस मध्ये, आणि मका सुद्धा, मकाचं पीक कसं आहे बोनस मध्ये, बोनस पॉईंट मध्येच चांगलं आहे शेतकरी म्हणतो तुमचं. इथून पुढे असं ना करू, प्रॉपर डोस बेस डोस करीत जा, आणखी रिझल्ट चांगले येत जातील तुम्हाला वैदिक मध्ये. प्रत्येक पिकाचा बेस डोस सेपरेट करत जा, म्हणजे रिझल्ट आणखी जबरदस्त उत्पन्न वाढन. तर याच कपाशीला जर आपलं 100% जर पूर्ण असतं ना पहिलीच सगळं शेड्यूल, तर आज ही कपाशीचं उत्पन्न याच्याही डबल असतं साहेब. बरोबर का नाही? मग इथून पुढे प्रत्येक नवीन पिकाला नवीन बेस डोसचं नियोजन करीत राहा. हो. चालेल, धन्यवाद.